नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. रेटरे धरण येथे देश रक्षकांचा दिमागदार सन्मान, 50 आजी माजी सैनिकांचा गौरव, स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून योगेश पाटील यांचा स्तुती उपक्रम, भव्य रॅली, पुष्पवृष्टी आणि भारत मातेच्या जयघोषाने गाव दुमदुमले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून वाळवा तालुक्यातील रेटरे धरण येथे आजी माजी सैनिकांचा भव्य सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि नयनरम्य वातावरणात पार पडला. स्थानिक उद्योजक योगेश शहाजी पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वरूप सांगली जिल्ह्यात आजवर न झालेला एक ऐतिहासिक सोहळा म्हणून चर्चिला जात आहे. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1च्या प्रांगणात 10वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थी शिवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थित आजी माजी सैनिकांनी राष्ट्रध्वजाला शिस्तबद्ध मानवंदना दिली. यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. घोड्यावर स्वार झालेल्या भारत माताच्या वेशातील बालिकेने आणि रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून टाकले. मुख्य रस्त्यावरून जात असताना गावकऱ्यांनी ठिकठिकाणी सैनिकांवर फुलांची उधळण करत त्यांचे औक्षण व स्वागत केलं. ग्रामपंचायत कार्यालयासमोर रॅलीचा सोहळा संपन्न झाला. या ठिकाणी गावातील 50 आजी माजी सैनिकांना उद्योजक योगेश पाटील यांच्या आईच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील व मान्यवरांच्या हस्ते आनंदी वातावरणात सन्मानित करण्यात आले. देशसेवेचे हे अनोखे ऋण व्यक्त केल्याबद्दल आजी माजी सैनिक संघटना व गावकऱ्यांच्या वतीनं आयोजक उद्योजक योगेश पाटील यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. सैनिकांचा त्याग आणि अतुलनीय देशप्रेमामुळेच आज आपण सर्वजण सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत आहोत. योगेश शहाजी पाटील उद्योजक यांनी सांगितले. लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील गावातील अन्य मान्यवरांच्या सहाय्याने हा अभूतपूर्व कार्यक्रम संपन्न झाला. सर्व आजी माजी सैनिक, माजी सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, दीपक पाटील, प्रताप पाटील, किरण पाटील, सचिन पाटील, अमोल पाटील, राजेंद्र पाटील, तानाजी पाटील, विनायक पाटील, सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. आज स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आमच्या गावचे उद्योजक, साहेब कन्स्ट्रक्शनचे मालक श्री योगेश पाटील साहेब यांनी आमच्या संघटनेशी चर्चा केली की माझी संकल्पना अशी आहे की आपल्या 15 ऑगस्ट दिवशी गावचा सर्व सैनिकांचा सन्मान रॅली काढून करायचा आहे. आणि त्यांनी हेच शब्द आमच्या गावचे सरपंच मान्य श्री हर्षवर्धन पाटील बाबा यांच्याशी चर्चा करून व सर्व गावच्या लोकांची ग्रामस्थांची संमती आहे असे दर्शवून आज एक फार मोठा भव्य असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. आणि असा कार्यक्रम न भूतो न भविष्य असे होऊ शकत नाही. तरी अशा या कार्यक्रमाशी त्यांनी चांगली साथ दिली आणि सर्व गावकऱ्यांनी सुद्धा आमचा मान सन्मान केला. याबद्दल मी संघटनेचे अध्यक्ष श्री मानसिंगराव पाटील तसेच सर्व आमचे सदस्य आमच्या गावच्या ग्रामस्थांचे आम्ही हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो. आणि असेच कार्य आमच्या गावच्या तर्फे सर्व भावी पिढीसाठी एक प्रेरणादायी राहो एवढंच बोलून मी थांबतो. नमस्कार. स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज ह्या कार्यक्रमाला सगळे माजी सैनिक यांचा आदरपूर्व मिरवणूक व सत्कार करण्याची माझ्या डोक्यात संकल्पना आली. त्याविषयी मी सगळ्यांशी चर्चा केली. आमचे सरपंच हर्षवर्धन पाटील बाबा व माजी सैनिकांशी सगळ्यांशी मी चर्चा केली. सगळ्यांनी मला सांगितलं करा, काही आमची अडचण नाही. म्हणून हा कार्यक्रम आम्ही पार पडला. सगळे गावातील सगळे वरिष्ठ लोक, सगळे विद्यार्थी, शाळा या सगळ्यांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम आम्ही पार पडला. मी एका गावामध्ये बघितलं होतं की हे आजी माजी सैनिकांचा सत्कार समारंभ पाहिला होता. त्यामुळे मी 3-4 वर्षापूर्वी पासून माझ्या मनात होतं की ह्या लोकांचा सत्कार आपल्याही गावात व्हावा, म्हणून मी त्याचं नियोजन केलं. आज रेटरे धरण येथे आदरणीय इंजिनियर योगेश पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आजी माजी स्वातंत्र्य सैनिकांचा आज गावामध्ये त्यांची रॅली काढून
त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. अतिशय नवीन संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे व गावातील सर्वच लोकांनी त्या संकल्पनेचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आज ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वातंत्र्य सैनिकांना त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. त्या ठिकाणावरून गावच्या मुख्य चौकापर्यंत झेंडा चौक येते त्या आजी माजी सैनिकांची गावातून रॅली, त्याचबरोबर सर्व शाळेतले विद्यार्थी असतील, त्यानंतर सैनिकांचा सत्कार असेल, असं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी सर्वांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. खरं तर योगेश पाटलांनी चांगली गावात एक संकल्पना चालू केलेली आहे आणि येणाऱ्या अनेक वर्ष ही संकल्पना सर्वच गावातील लोक घेतील आणि प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने गावात 15 ऑगस्ट साजरा केला जाईल याची मला या ठिकाणी खात्री आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.